1919च्या कायद्याने म्हणजेच मॉन्टफोर्ड सुधारणा कायद्याने एक नवीन पद भारतात तयार करण्यात आलं होतं. ते होतं भारतीय उच्चायुक्त, हाय कमिशनर. तर हे पद निर्माण करण्यात आलं होतं आणि या पदावरती बसणारा नियुक्त होणारा पहिला व्यक्ती कोण. ओके, आता आपल्याला इतिहासामध्ये एक महत्त्वाचे चॅप्टर आहेत घटनात्मक सुधारणा. या घटनात्मक सुधारणांमध्ये भरपूर प्रश्न आयोग विचारत असतं. तर या घटनात्मक सुधारणांमध्ये कोणती नवीन पद तयार झाले होते का, त्या पदावरती बसणारा पहिला व्यक्ती कोण, त्या पदावरती बसणारा पहिला भारतीय व्यक्ती कोण, शेवटचा व्यक्ती कोण, असे प्रश्न आयोग तयार करत असतं. त्या संदर्भातील हा प्रश्न आहे कायदा घटनात्मक सुधारणेच्या बाबतीमध्ये. तर हे पद आहे भारतीय उच्चायुक्त. लक्षात ठेवा, 1858ला भारतामधून ईस्ट इंडिया कंपनीची सत्ता समाप्त झाली आणि भारतामध्ये ब्रिटिश गव्हर्नमेंटचं राज सुरू झालं. ब्रिटिश पार्लमेंट म्हणूया आपण, ब्रिटिश पार्लमेंटचं राज सुरू झालं आणि या 1858ला ब्रिटिश पार्लमेंटने भारतावरती राज करण्यासाठी त्यांचा एक प्रतिनिधी नेमला होता. त्याचं नाव आहे भारत मंत्री. त्याचं नाव आहे भारत मंत्री. हे पद 1858ला तयार करण्यात आलं होतं आणि त्याच्या हाताखाली काम करण्यासाठी 15ची बॉडी तयार करण्यात आली होती. बरोबर. आता यांचं काम सुरू होतं पूर्ण भारतासाठी काम करणं. याचा प्रतिनिधी म्हणून भारतामध्ये व्हॉइसरॉयला पाठवण्यात आलं. व्हॉइसरॉयला भारतामध्ये पाठवण्यात आलं याचा प्रतिनिधी म्हणून. भारत मंत्री इंग्लंडमधून काम करत होता. ओके, काही वर्षांनी असं निदर्शनात आलं की भारत मंत्र्यावरती लोड खूप आहे. मग त्याची काही कामे कमी करण्यासाठी एक कमिटी नेमली होती की याची कामे कशी कमी करता येतील. ती कमिटी होती लॉर्ड क्रू. कमिटीचं नाव आहे लॉर्ड क्रू. या लॉर्ड क्रूने शिफारस केली होती की भारत मंत्र्याची काही कामे तुम्ही एका नवीन पदाला द्या. ते पद असेल हाय कमिशनर. ओके, मग हाय कमिशनर या पदात शिफारस कोणी केली तर लॉर्ड क्रू कमिटीने केलेली आहे. याच्यानुसार 1919चा मॉन्टेग्यू चेम्सफोर्ड सुधारणा कायदा आपण त्याला म्हणतो. त्याला प्रांतिक स्वायत्तता कायदा पण बोलतात. बरोबर, सॉरी, प्रांतिक स्वायत्तता नाही, त्याला दुहेरी शासन कायदा असं बोलतात. तर या 1919च्या कायद्यामध्ये हे पद तयार करण्यात आलेलं आहे आणि या पदावरती बसणारा पहिला व्यक्ती होता विल्यम मेयर. या पदावरती बसणारा पहिला व्यक्ती कोण होता? विल्यम मेयर होता. तर हे तिसरा पर्याय जो आहे स्टॅनले, हा स्टॅनले पहिला भारत मंत्री होता. स्टॅनले कोण होता तर भारत मंत्री पदावरती विराजमान होणारा पहिला व्यक्ती होता स्टॅनले. आणि पहिला हाय कमिशनर आहे विल्यम मेयर. त्याच्यानंतर विल्यम मेयर 1920ला या पदावरती बसले आहे आणि 1923ला मेरवानजी दलाल हे पहिले भारतीय व्यक्ती आहेत जे हाय कमिशनर बनले. ओके, 1923 या साली. आणि भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर 1947ला भारताचे हाय कमिशनर होते व्ही पी मेनन. हे भारताचे हाय कमिशनर होते भारताला स्वातंत्र्य भेटल्यानंतर. तर या प्रश्नाचं उत्तर आहे पहिले हाय कमिशनर आहेत विल्यम मेयर, पहिले भारत मंत्री होते स्टॅनले. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढच्या प्रश्नाचं विश्लेषण बघूया. प्रश्न क्रमांक 3 आहे